बॉयकॉट मालदीव असं सगळीकडेच म्हटलं जात आहे. आपणही एकदा तरी मालदीवला भेट द्यावी असं म्हणणारे आता मालदीवला विरोध का करतायत? सेलिब्रिटी असो किंवा एखादा क्रिकेटर, सगळेच पंतप्रधान मोदींची पाठराखण का करतायत? नेमकं प्रकरण काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी किरण आणि तुम्ही बघताय न्यूज आणि बरंच काही. तर झालं असं की 4 जानेवारीला पंतप्रधान मोदी यांनी लक्षद्वीपच्या पर्यटन वाढीसाठी त्यांनी तिथला दौरा केला आणि दौऱ्यातील काही फोटो सोशल मीडियावरती पोस्ट केला. त्यात त्यांनी असं म्हटलं की ज्यांना थराराची आवड आहे त्यांनी लक्षद्वीपला आवर्जून भेट द्यावी. मी स्नॉर्कलिंगचा एक्सपिरियन्स घेतलाय, हा एक्सपिरियन्स खूप छान होता असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं. मोदींच्या या पोस्ट नंतर नेटकऱ्यांनी लक्षद्वीपची तुलना मालदीवशी करायला सुरुवात केली आणि मग काय, मालदीवला जाण्याऐवजी लक्षद्वीपला जाण्याच्या चर्चा सुरू झाल्या. त्यानंतर मालदीवमधूनही प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली. मोदींच्या दौऱ्यादरम्यानच्या फोटोवरती मालदीव सरकारमधील काही नेत्यांनी वाईट कमेंट केल्या. भारत पैसे कमवण्यासाठी श्रीलंका आणि इतर लहान देशाशी कॉपी करतय, तसेच मालदीव सरकारमधल्या मंत्री मरियम शिवना यांनी मोदींचा जोकर आणि इस्रायलचं बाहुलं असा उल्लेख केला. तसेच मालदीवला इंडियन आर्मीची गरज नाही अशी पोस्ट केली आणि यावरती अनेक मंत्र्यांनी कमेंट्स केल्या आणि त्यानंतर सोशल मीडियावर इंडिया वर्सेस मालदीव सुरू झालं. नोव्हेंबर 2023 मध्ये मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझू यांनी इंडिया आउट असा नारा देत इंडियन आर्मीला मालदीवमधून बाहेर जावं असं सांगितलं होतं. तेव्हापासूनच हा वाद सुरू होता, पण तो आता हायलाइट झालाय. सोशल मीडियावरती #एक्सप्लोर्स इंडिया आयलँड हे हॅशटॅग दिसू लागला. अनेक पर्यटन कंपन्यांनीही त्यांचे मालदीवचे बुकिंग रद्द केले. तर इकडे अक्षय कुमार आणि सलमान खान यासारख्या अनेक सेलिब्रिटींसह मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनंही पोस्ट करत आपल्या भारतातही खूप ठिकाणं आहेत फिरण्यासारखी असं म्हणत भारतामधल्या टुरिझमकडे लक्ष देण्याचं सांगितलं. हा वाद इंटरनेटवर वाढू लागल्यानंतरही काही तासातच मालदीव सरकारनं याबाबत अधिकृत भूमिका जाहीर केली आणि त्यांच्या मंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याशी सरकारचा संबंध नाही असं म्हणत मालदीव सरकारनं 3 मंत्र्यांना सस्पेंड केला. पण एकूणच भारताशी पंग घेतल्यानं मालदीवला मोठा फटका बसलाय. मोठ्या संख्येनं भारतीय पर्यटकांनी मालदीवला जाण्याचं बुकिंग रद्द केलंय. मोठ्या संख्येनं भारतीय मालदीवला भेट देत असतात, पण आता मालदीवला बॉयकॉट केल्यानं मालदीवची चांगलीच पंचायत झाली आहे. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.